किसी भी धर्म के लिए, किसी भी व्यक्ति के लिए अच्छा नहीं है। इस देश में जानबूझकर लोग धर्म को बांटना चाहते हैं, समाज को बांटना चाहते हैं और जानबूझकर भारतीय जनता पार्टी को टारगेट करना चाहते हैं। लोकसभा में उनका प्रयास पूरी तरह से सफल रहा, लेकिन जब लोगों को लगा कि कांग्रेस पार्टी के साथ कुछ ऐसी जो धर्म में, समाज में दूरियां तैयार करने वाले लोग हैं, तो भारतीय जनता पार्टी सरकार में नहीं आए, मोदी जी सरकार में नहीं आए, हम लोग सरकार में नहीं आए, तो ऐसा प्रयास फिर दोबारा हुआ है। लेकिन अब चुनाव तो हो गया, जनता ने वोट तो डाल दिए। अब जब पूरा बहुमत मिला है, अब ऐसी बातों का कोई अर्थ होता नहीं है। जब हमारा स्टेक लगा हुआ था पार्टी का और हमारे उम्मीदवारों का, उस समय तो उन्होंने ये कर लिया है, धर्म को, जाति को बांटने का निर्णय लिया है। और उस समय कुछ लोग उनके स्टेटमेंट से, कुछ लोगों ने, कुछ पार्टियों ने उसका फायदा उठाया, कांग्रेस पार्टी ने उसका फायदा उठाया कि इस स्टेटमेंट को घर घर तक भेजा, और उसमें हमारा बहुत ज़्यादा नुकसान नहीं हुआ है। निश्चित रूप से ऐसे स्टेटमेंट से हमें कोई फर्क पड़ता नहीं है। मोदी जी ने कहा है हम एक है तो सेफ है, और उसी के ऊपर महाराष्ट्र आगे गया है। आपने कहा कि एक ऐतिहासिक जीत रही है। पार्टी के कई बड़े नेताओं ने स्टार कैंपेनिंग की, चाहे वो प्रधानमंत्री हो, गृह मंत्री हो, आप हो, फडणवीस हो। लेकिन एक सवाल तो योगी जी के बारे में आपसे जानना चाहूंगा। उन्होंने जहां सभा की लगभग सभी जगह पे उम्मीदवारों की जीत हुई, उनका स्ट्राइक रेट ऑलमोस्ट 100% रहा है। योगी जी की सभाओं का कितना फायदा महाराष्ट्र चुनाव में नजर आया? बताओ, महाराष्ट्र बीजेपी चीफ आप क्या कहते हैं? देखिए, महाराष्ट्र में माननीय प्रधानमंत्री जी, माननीय अमित भाई, माननीय नड्डा जी, राजनाथ सिंह जी, नितिन गडकरी जी, हमारे शिवराज सिंह जी, योगी जी, मोहन यादव जी, पवन कल्याण जी, ऐसे सारे लोगों ने प्रयास किया। और योगी जी की सभा का जहाँ तक बात है, हम योगी जी की सभा की डिमांड पूरी नहीं कर पाए। इतनी सारी सभाओं की डिमांड थी, आखिरी में तो हमने उनको बहुत पार्टी से रिक्वेस्ट की थी, एक दिन के लिए तो भी आ जाइए, हमारी 3-4 सीटें और थोड़ा, और जहाँ पर योगी जी की सभा से हमारी सीटें चुन के आती थी, लेकिन चुन के आई है और ज़्यादा मार्जिन मिलती थी, तो एक दिन आखिरी भी हमें दे दे, ऐसा हमने कहा था। उनकी व्यस्तता के कारण वो झारखंड में थे, लेकिन एक बहुत फ़ायदा योगी जी का हुआ। और योगी जी की सभा के लिए पूरे महाराष्ट्र में जब चुनाव होता है, चाहे लोकसभा का हो चाहे विधानसभा का, एक बड़ी लिस्ट आ जाती है, तो योगी जी के नाम से सभाएं तो बहुत ज़्यादा लोग मांगते हैं। सर, मुख्यमंत्री का फॉर्मूला कब तक तय हो जाएगा और क्या बातचीत चल रही है? क्योंकि शिंदे गुट से भी ये दावा किया जा रहा है कि एकनाथ शिंदे ही सीएम बनेंगे, वही बनने चाहिए, जबकि सबसे बड़ी पार्टी आप लोग हैं। सर, क्या फॉर्मूला तय हो रहा है? कल माननीय हमारे नेता देवेंद्र जी ने साफ तौर से कहा है, मैं भी आपको साफ तौर से कहता हूँ, तीनों पार्टियों के नेता मिलकर, केंद्र के हमारे वरिष्ठ नेतृत्व जो है, माननीय प्रधानमंत्री जी, अमित भाई है, हमारे नड्डा जी है, हमारा केंद्रीय एक पार्लियामेंट में बोर्ड होता है, उसमें सारी चर्चा होगी। अभी वो चर्चा करना नेतृत्व का सवाल है, नेतृत्व चर्चा करता है, तो मुझे लगता है जब भी बैठक होगी इसमें निर्णय होगा। मी आताच सांगितलं, तिन्ही पक्षाचे नेते, आमचं केंद्रीय नेतृत्व एकत्रित बसून केव्हा शपथविधी करायचा, कुणाला मुख्यमंत्री करायचं याचा निर्णय करतील। कालच माननीय देवेंद्रजींनी स्पष्ट केलं, पण एक गोष्ट खरी आहे, प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटतं आपला मुख्यमंत्री व्हावा। भारतीय जनता पार्टीचा जो जनादेश आहे आणि भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते आहेत, भारतीय जनता पार्टीला मानणारा वर्ग आहे,
त्यांना वाटतं देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावे, एकनाथ शिंदेच्या कार्यकर्ते आणि त्यांच्या आमदारांना वाटतं ते मुख्यमंत्री व्हावे, अजितदादाच्या कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या पक्षाच्या लोकांना वाटतं ते मुख्यमंत्री व्हावे, अजितदादा मुख्यमंत्री व्हावे. ही मागणी राहणारच आहे, नॅचरल आहे. पण शेवटी महायुती राज्य आणि विकसित राज्य येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र हा असा राज्य आहे ते देशाच्या विकासामध्ये महत्त्वाचा रोल या राज्याचा असणार आहे. आणि त्यामुळं आमचं नेतृत्व जे निर्णय करेल यावर आम्ही सर्व त्या निर्णयाचं पालन करणारे आहोत. आमचा जो निर्णय होईल तो आपल्याला कळेलच. पण आज बैठक ही मुख्यमंत्री पदाकरता नाही आहे. आजची प्रेस कॉन्फरन्स ही किंवा तुम्हाला जे या ठिकाणी मी निमंत्रित केलं आहे आमच्या संघटन पर्वाकरता केला आहे. 1,51,00,000 सदस्य करण्याकरता जे आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही आवाहन करतो आहे की भारतीय जनता पार्टीशी जुळा, मोदींशी जुळा. आम्ही या अभियानामध्ये या महाराष्ट्राच्या 1,51,00,000 लोकांना भारतीय जनता पार्टीशी जोडण्याकरता आजची बैठक आणि आपल्याला या ठिकाणी निमंत्रित केलं आहे. हे तर त्यांच्या कर्माचे फळ आहेत. विरोधी पक्षनेता राज्याला नसणे हे तर कर्माचे फळ आहे काँग्रेसच्या. जर लोकसभेत खोटं बोलून मतं घेतले नसते, लोकसभेत मोदीजीबद्दल खोटारडेपणा केला नसता, आमच्या लाडक्या बहिणींना काँग्रेसने खोटं बोलून मतं घेतले, 8,500 रुपये खटाखट देऊ म्हणजे खोटारडेपणा. मोदीजी संविधानच बदलणार आहे, खोटारडेपणा. आदिवासीचं आरक्षणच काढून टाकणार आहे, खोटारडेपणा. हा जो खोटारडेपणा केला आणि जनतेला फसवलं, जनतेला फसवून मतं घेतले, हा जेव्हा उघड झालं जनतेच्या मनात आणि ज्यांनी मागच्या वेळी मोदीजींना मतदान करण्याकरता उत्सुकता दाखवली नाही कारण खोटारडेपणा यांनी केला, लोकल त्या ठिकाणी जनतेला कन्फ्यूज केलं आणि कन्फ्यूज जनतेने त्या ठिकाणी आम्हाला लोकसभेमध्ये थोडी साथ आम्हाला मिळाली नाही. पण त्या जनतेने 4 महिन्याच्या आतमध्ये या खोटारडेपणाच्या लोकांना जसं हरियाणामध्ये लाच मारली तशी महाराष्ट्राने धोळीपछाड दिली. महाराष्ट्राने धोळीपछाड दिली. तात्पर्य आहे की खोटारडेपणा एकचदा करता येतो, दोनदा नाही करता येत. एकच वेळा तुम्ही खोटं बोलू शकता. आणि जनतेला कळलं की शेतकरी शेतमजुराच्या नावाने खोटं बोलतात, महिलांच्या नावाने खोटं बोलतात, बहिणीच्या नावाने खोटं बोलतात. आणि आता यावेळी तर काँग्रेसने दिलेला मॅनिफेस्टो, महाविकास आघाडीने दिलेला मॅनिफेस्टो जाहीरनामा हा स्वीकारला सुद्धा नाही जनतेने, पाहिलंही नाही. म्हणजे यावेळेस इतकं वाईट होतं की महाविकास आघाडीचा जाहीरनामा हा कोणी पाहायला तयार नाही. त्यांच्या जाहीरनाम्यावर लक्ष द्यायला म्हणजे विश्वास ठेवायला कोणी तयार नाही. त्यांची परिस्थिती अशी होती की राहुल गांधी आले जेव्हा नागपूरमध्ये तेव्हा सूरज भट सारख्या सभागृहात बंददार चर्चा केली. मीडियाला तुमचाही अपमान केला, मीडियाला येऊ दिलं नाही. म्हणजे अशी परिस्थिती ज्या पक्षाची असेल किंवा ज्या महाविकास आघाडीची असेल त्यांना जनता काय असा धडा शिकवणार आहे. For more such videos, subscribe to the NewsX YouTube channel, hit the bell icon.